आज आपण सर्वजण सर्व पालक आपल्या मुलांचा अॅन्युअल गॅदरिंग मध्ये परफॉर्मन्स पाहण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे आज पूर्ण प्रोग्राम मला अटेंड करणं गरजेचं होतं, परंतु परवा माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळे काही अर्जंट कामामुळे परत जावं लागतंय. पण तरी मला खूप आग्रह केल्यामुळे आज मी आपल्या गॅदरिंग साठी हो म्हणालो. आणि आज आपल्यामध्ये येताना मला अतिशय आनंद झालेला आहे की 1889 साली डॉन बॉस्को यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, शिक्षण आणि शिक्षणातून आपण ज्या सोसायटी मधून आलेलो आहोत त्यांना आपण परत काय देऊ शकतो, नेचरला आपण काय देऊ शकतो. म्हणजे 135 वर्षापूर्वी जो फाउंडेशन स्टोन या ठिकाणी डॉन बॉस्को यांनी या ठिकाणी रोवला आणि त्यातून 135 वर्षानंतर आज आपण आपल्या सोसायटीसाठी पुन्हा काय देऊ शकतो. आणि मुलांचा जो परफॉर्मन्स पाहिला आणि सर डॉन बॉस्को यांचं शिक्षणापाठीमागचं जे स्वप्न होतं ते मुलांच्या या प्रेझेंटेशन मधून पाहिल्यानंतर एक अतिशय आनंद वाटला की अनेक ठिकाणी मी वेगवेगळ्या गॅदरिंग साठी जायला मिळतं. देशातल्या अनेक नामवंत अशा स्कूल मध्ये जायला मिळालं. देशातल्या नामवंत स्कूल मध्ये विद्यार्थी हिवरे बाजाराला भेट देण्यासाठी आले आणि आज या ठिकाणी जो परफॉर्मन्स पाहिला एक आनंद वाटतो की खरोखर आपण ज्या सोसायटी मधून येतो त्या सोसायटीला आपण आपल्या जीवनात परत काय देऊ शकतो. आणि ज्यावेळी या ठिकाणी या मुलांचं सर्व सादरीकरण पाहिलं आणि अतिशय आनंद मला झाला. कारण जे स्वप्न शिक्षणामधलं आहे सोसायटीला परत देण्याचं, नेचरला परत पुन्हा द्यायचं, वुमेन एम्पॉवरमेंट असेल किंवा एज्युकेशन असेल, या सर्व गोष्टीमध्ये आपण आपल्या फ्युचर मध्ये काय करू शकतो. कारण मी देशातल्या अनेक नामवंत इन्स्टिट्यूट मध्ये झालेलो आहे. तर मी पण एक स्वप्न पाहिलं. मी ज्यावेळी 12th सायन्स करत होतो त्यावेळी मला स्टेट स्कूलच्या कॅम्प साठी क्रिकेट खेळण्यासाठी कॅम्पला संधी मिळाली. मी प्रॅक्टिकल सोडलं आणि कॉमर्स जॉईन केलं. पुढे मी कॉमर्स जॉईन करतानाही पुणे युनिव्हर्सिटीतून ऑल इंडिया खेळलो. ज्यावेळी वेब झोन विनर होऊन आम्ही ऑल इंडियासाठी चेन्नईला गेलो तर ऑल ओव्हर इंडियातून त्या ठिकाणी 10 युनिव्हर्सिटी होत्या. आणि ती गाणी नंतर नॉकआउट मी ज्यावेळी फायनल आम्ही दिल्ली युनिव्हर्सिटी बरोबर खेळलो, आम्ही हारलो अर्थात, पण ज्या खेळाडूंबरोबर मला खेळायला मिळालं ते नंतर भारतीय संघात गेले. बस चेतन शर्मा असेल, मनिंदर सिंग असेल, खूप मोठाली नाव. आणि एक माझा खूप चांगला फ्रेंड जो सुनंदर गेले, जो आता भारतीय संघाबरोबर जगभर खेळतो, तो माझा त्यावेळेचा टीममेट आहे. आणि ज्यावेळेस साऊथ आफ्रिकाला केपटाऊन क्रिकेटच्या वेळेस हॉटेल मॅनेजमेंटने भारतीय संघाला की पाणी वाचवणे गरजेचं आहे हा प्रश्न आला, एक तर हॉटेल सोडा किंवा आम्ही देऊ तेवढंच पाणी तुम्ही यूज करा. तर केपटाऊन एक असं शहर आहे का 3 महासागरावर बसलेला आहे. पण आज केपटाऊन शिफ्ट करण्याचा प्रसंग पाण्यामुळे आलेला आहे. आणि तिथे 10 मिनिटं हिवरे बाजारचं वॉटर मॅनेजमेंट सुनंदर लेलेने धोनीच्या क्रिकेट टीमला सांगितलं. त्यामुळं सचिन तेंडुलकरांबरोबर हिवरे बाजारचा कॉन्टॅक्ट झाला. मिसेस डॉक्टर अंजली तेंडुलकर या हिवरे बाजारला येऊन गेल्या. पुढे सचिनजींचं येणं होतं, परंतु कोविडमुळे ते थांबलं. पण सचिन तेंडुलकरांनी ज्यावेळी मला त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी इन्व्हाइट केलं त्यावेळी माझ्या क्रिकेटच्या ग्राउंडवरच्या परफॉर्मन्सचा सर्वोच्च आनंद माझ्या दृष्टीने होता. तर या ठिकाणी जेव्हा मुलं
फुटबॉल खेळत असताना भांडत होती, त्यावेळी डॉन बॉस्कोनी त्यांना भांडण नको आहे, टीम वर्क पाहिजे आणि मग त्या परफॉर्मन्स मधून तू उद्याचं भविष्य पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर आज मला एका कामासाठी मी जे स्वप्न पाहिलं होतं की मला एक मोठा क्रिकेटर व्हायचं, परंतु मी तिथपर्यंत जाऊ शकलो नाही. परंतु त्या ग्राउंड मुळे मला जे मिळालं की त्यामुळे जिंकलं तर हवेत जायचं नाही आणि हरलं तर डिप्रेशन मध्ये जायचं नाही, हे मला खेळाने शिकवलं. आणि ज्या नगरच्या खेळात वाड्या पार्क असेल, साधा कॉलेज असेल, निवास कॉमर्स कॉलेज असेल किंवा नगर कॉलेज असेल, या मैदानातून मी नगर मधून घडलो. आणि घडल्यामुळे मित्रांनो काय झालं, त्या जगाच्या पाठीवरच्या 112 कंट्रीचे डेलिगेशन हिवरे बाजारला येऊन गेले. जर्मन पासून जगातल्या अनेक टॉप युनिव्हर्सिटी अनेक प्रोफेसर हिवरे बाजारला अभ्यासासाठी येतात. आपल्या जवळ आहे, फार लांब नाही. आणि माझे काही रिलेशन मध्ये फॅमिलीतली मुलं आज इथे शिकतायत. ज्यावेळेला मी गेस्ट म्हणून इथे यायचं ठरलं, त्यावेळेला अनेक पालक भेटायला आले आणि ते मला सांगतात की आम्ही या शाळेमध्ये शिकत आहोत. मित्रांनो, मी जगाच्या पाठीवरच्या अनेक टॉपच्या इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन लेक्चर मला द्यायला मिळालं. त्याचबरोबर भारतभरात ते IIT मध्ये जातो, IIM मध्ये जातो. मी एवढं नाही, आर्मीचं जे टॉपचं MDC आहे, तर गेल्या आठवड्यात मी नगरचे जे मेजर जनरल विक्रम वर्मा सर, जे आर्मर्ड कोरच्या चीफ आहे, त्यांनी मला बोलवलं होतं परवा भेट. MIRC चे ब्रिगेडियर सर डिसोजा सरांबरोबर एक मीट मला करायला मिळालं. आणि कालच मी जे या इथले MCC चे कमांडर आहेत त्यांनी बोलवलं, कारण कमांडर या ठिकाणी ओझा सर नगरला आले होते आणि हिवरे बाजारच्या शाळेच्या NCC युनिटच्या बाबत त्यांच्यावर मला चर्चा करायला मिळाली. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, थोडी टॉपची लोक एका गावच्या सरपंचाला इन्व्हाइट करतात. एवढंच नाही, आपल्या देशात जेवढे IAS, IPS, IFS होतात, यांचं ट्रेनिंग मसूरीच्या IAS अकादमीत होतं, जे उत्तराखंड मध्ये. मी 95 ला पहिलं लेक्चर दिलं होतं आणि आता अनेक बॅचेला त्या ठिकाणी मला जायला मिळतं. आणि ज्यावेळेस मी विचारतो त्या मुलांना की आपण कुठल्या स्कूलमध्ये शिकलात, तर जवळजवळ 70-80% मुलं हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिकून आलेल्या. जेव्हा एवढ्या लेवल पर्यंत जायला मिळतं, कारण मी एक स्वप्न पाहिलं होतं, मी एक ड्रीम पाहिलं होतं की फ्युचर मध्ये मला काय करायचं. मी ज्या सोसायटीतून आलो त्या सोसायटीला आपण परत काय देऊ शकतो, हेच स्वप्न 1889 मध्ये, म्हणजे 135 वर्षापूर्वी सन डॉन बॉस्को यांनी पाहिलं होतं. आणि जगाच्या पाठीवर शिक्षणातून सोसायटीसाठी, नेचरसाठी आपण काय देऊ शकतो. खरं म्हणजे आपण शिक्षण घेत असताना फक्त पैसा मिळवणं किंवा पैसा हे मोठं पॅकेज आहे हे न पाहता, आपण आपल्या सोसायटीला, आपल्या नेचरला एक आनंददायक जीवन देऊ शकतो का, हे सुद्धा स्वप्न तेवढंच महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस मी अनेक मोठमोठ्या IT कंपन्या मला बोलवतात, अगदी भारतभरातील, आणि एका मोठ्या जे आता नुकतेच आपल्यातून गेलेले रतनजी टाटा, ज्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीवर एक थाप मारली, कारण टाटा ग्रुप हिवरे बाजारची क्लोज मी जोडलेला आहे. मी टाटाच्या अनेक कॅम्पस मध्ये जातो, त्यांचे स्टुडंट हिवरे बाजारला येतात. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जे महाराष्ट्रात CM असताना आता पुण्याचे झाले, 16ला कॉर्पोरेटच्या सपोर्टवर 1000 गावं महाराष्ट्रात ट्रायबल बेल्ट मध्ये करायची. आणि त्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मला त्यांनी घेतलं. का ज्या ट्रस्ट मध्ये नीता अंबानी आहेत, आनंद महिंद्रा आहेत, रतन टाटाजी, त्याचबरोबर अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आमिर खान, एवढी मोठाली नावं. आणि त्या कमिटीचा मी पण एक सदस्य आहे. आणि ज्यावेळेस त्या डिझाईनवर चर्चा करताना मला विचारलं, तेव्हा मी एवढंच सांगितलं की पैशाने गाव बदलणार नाही, पैशाने समाज बदलणार नाही, पैशाने देश बदलणार नाही, पण फिलिंग ऑफ ओनरशिप,
आपली आंतरिक प्रेरणा नेचर कम्युनिटी आणि नेचर बाबत काय आहे यातूनच सकारात्मक बदल होऊ शकतो. आणि मला वाटतं हेच स्वप्न संत जॉन बॉस्को यांनी पाहिलं होतं की यातून आपण सोसायटीला शिक्षणातून काय देऊ शकतो. या मुलांनी स्टेजवर जो परफॉर्मन्स या ठिकाणी केलेला आहे हेच मला वाटतं उद्याच्या भविष्य काळात आपल्या सोसायटीविषयी आपल्या समाजाविषयी नीती आणि मूल्य आणि आपले आध्यात्मिक संस्कार जे आहेत हेच आपल्याला भविष्य काळात एक मोठं स्वप्न देऊ शकतो. खरं म्हणजे मी काही खूप मोठ्या व्यक्तीबरोबर बसायला मिळालो ज्यात एक नाव होतं फादर हर्मन बाकर का ज्यांनी नगर जिल्ह्यातील दुष्काळामध्ये संगमनेर मधल्या मेढवण गावामध्ये काम केलं. तिथेही मला जायला मिळालं. अनेक प्रसंगात त्यांच्याबरोबर बसायला मिळाले. आणि संगमनेर मध्ये दरेवाडी हे त्यांचं इन्स्टिट्यूट का जिथे खूप मोठं काम त्यांनी केलं. पुन्हा आणखी एक ब्रदर अलेक्स यांच्या बरोबर मला डॉन बॉस्कोचा जो एक प्रोजेक्ट आहे वॉटरशेडचा त्याबरोबर त्यांच्या बरोबर पण जायला मिळाला. आणि आणखीन एका व्यक्तीबरोबर मला खूप काम करायला मिळालं ते म्हणजे होते फादर एडमंड डिसोजा ज्यांनी सोशल सेंटरच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील दुष्काळी म्हणजे सोसायटीला काय देऊ शकतो ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणून आहे ते मिशनरी वर्क आहे का जे डेव्हलपमेंटचं असेल नेचरशी असं जोडलेलं किंवा एज्युकेशन मध्ये असेल किंवा वॉटरशेड मध्ये काम करणार असेल. मला वाटतं शिक्षणातूनच ही सगळी मुवमेंट आपण सोसायटीला परत देण्याचा विचार घेऊ शकतो. आज जे पालक या ठिकाणी आले मी समोर बसलो होतो तेवढी बारकाने स्टेजवरील मुलाचा परफॉर्मन्स पाहत असताना ही मुलं आपली आई कुठे बसलेली आहे आपले वडील कुठे बसलेले आहेत हे पाहतो. कारण त्यांना आनंद होता की समोर जो परफॉर्मन्स या ठिकाणी करत आहेत आमचे आई वडील सुद्धा पाहत आहेत. आणि पालकांकडे माझे वडील पाहिल्यानंतर प्रत्येक पालक मोबाईल हातात घेऊन आपल्या मुलांचे स्माईल टिपत होते. आणि त्यावेळी कानावसर या ठिकाणी सांगत होते की आपण या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो ऑफिशियली आहे कोणी उभं राहून डिस्टर्ब करू नये. एक लक्षात घ्या की आपण आपल्या मुलांचा आनंद पाहता तो आनंद पाहता असताना मुलांनी सुद्धा आपली आजी आजोबा आणि आपले आई वडील यांचा आनंद सुद्धा म्हातारपणी टिपणं तेवढंच महत्वाचं. 75 वर्ष आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता सेलिब्रेट केला. पण आता लक्षात घ्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जे नेचर कडून जे सोसायटी कडून आपण घेतलं ते पुन्हा नेचर आणि सोसायटीला परत येत्या 25 वर्षात दिलं नाही तर मात्र लक्षात ठेवा आजी आजोबा आई वडील आणि नातवंड किंवा मुलांच्या आनंदाचा भविष्यकाळ सुद्धा आता खूप चॅलेंजिंग असा आहे. कारण सोशल मीडिया आली आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं एआयचं एक नवीन चॅलेंज आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे. म्हणून या तंत्रज्ञानाला आनंदामध्ये फॅमिलीच्या किंवा सोसायटीच्या कसं घेऊन जाता येईल याचा सुद्धा विचार आता पालकांनी करणं गरजेचं आहे. कारण एक कम्युनिटी किंवा सोसायटी याची आणि आपली एक कनेक्टिव्हिटी आता संपत चाललेली आहे. आणि कनेक्टिव्हिटी जर संपली तर पुढच्या भविष्य काळात 25 वर्षात नेचर पासून आपण खूप दूरावर चाललेलो आहे. कारण जगभरातील शास्त्रज्ञ आता चिंतित आहेत की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस दर डोळी पर कॅपिटा 5000 क्युबिक मीटर पाणी आपल्या बरोबर आलं आणि आता आपण 1600 ते 1700 क्युबिक मीटर पाणी आता 75 वर्षांनी आपल्या बरोबर आलं. म्हणून जगभरातील तज्ञ हे म्हणतायत की आता जर नेचर कडून जे घेतलं सोसायटी कडून जे घेतलं ते त्याला परत गेलं नाही तर पुढच्या 25 वर्षात या भूतलावरून मानवाला जावं लागणार. म्हणून नेचर बरोबर
जी छेडछाड आपण केलेली आहे त्याला परत देणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. जे काम आम्ही हिवरे बाजार असल, राळेगण सिद्धी असल, या गावाने जे केलं, जे सोसायटीकडून घेतलं आणि जे नेचर कडे देण्याची गरज आहे ते आम्ही केलेलं आहे. यापेक्षा वेगळं काहीच नाही. म्हणून मला असं वाटतं की आजच्या गॅदरिंगचा जो थीम आहे, जे संत डॉन बॉस्को यांचं स्वप्न होतं की सोसायटीकडून जे घेतलं, नेचर कडून जे घेतलं ते आपण त्यांना परत दिलं पाहिजे. म्हणून आता कम टुगेदर अँड सेलिब्रेट हॅपीनेस हेच थीम आजच्या गॅदरिंगचं आहे असं मला वाटतं. आणि ते करण्यासाठी मला या ठिकाणी सिस्टर निलिमा मॅम, सिस्टर रीटा मॅम या सर्वांनी आग्रहाने बोलावलं. त्यांनी फक्त युट्यूबवर काही पाहिलं होतं आणि त्यावरून गेल्या आठवड्यात ते हिवरे बाजारला आले आणि आग्रह केला. खरं म्हणजे मी आपल्या सर्वांनाही निमंत्रण देतो की परवा रविवारी मुलाचं लग्न आहे, आपण सर्वांनी त्यासाठी यावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व पालकांना आपल्या मुलाच्या फ्युचर बरोबर आपल्या सोसायटीचं नेचरचं आणि नेचरचं फ्युचर सुद्धा आपण सगळं पाहावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सॅल्यूट करतो मी संत डॉन बॉस्को यांना. तर त्यांनी जे थीम आणि जे स्वप्न पाहिलं होतं सोसायटीसाठी, नेचरसाठी, ते आपण सर्वांनी पूर्ण करावं हाच संदेश देतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.